जळगावच्या सुवर्णनगरी सोने आणि चांदीच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना चित्र बघून येत आहे। आपण जर बघतोय तर चांदी आणि सोन्याच्या दरामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात विक्रमी दरवाढ या ठिकाणी पाहावयास मिळाली। 2 दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 4,000 आणि चांदीच्या दरात 24,000 रुपयांनी या ठिकाणी वाढ दिसून आली। जळगावच्या सुवर्णनगरीत आपण बघतोय ग्राहक मात्र अशा परिस्थितीत देखील सोने आणि चांदी खरेदी करताना दिसून येत आहे। आज सोन्याचा दर तब्बल 1,50,700 रुपये इतका असला तरी चांदीचा दर देखील 3,18,000 इतका आहे। एकीकडे बघतोय तर नेमकी या संपूर्ण दरवाढीची नेमकी काय कारण आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुवर्ण व्यवसाय आहे। दादा, काय कारण असू शकतात दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी विक्रमी दरवाढ? आता गेल्या 20 दिवसात आपण बघितलं तर सोन्याचे भाव जवळजवळ 13,000 रुपये वाढलेले आहे आणि चांदीचे भाव 73,000 रुपये वाढलेले आहे। कुठेतरी हे जे शॉर्ट टर्म मध्ये भाव वाढलेले याच्या मागचे कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे, रशिया युक्रेनचं युद्ध, US आणि इराणचं जागतिक अनसर्टनिटी, सोबतच युरोपमध्ये ग्रीनलँडला घेऊन जे परिस्थिती चालू आहे या अनुषंगाने सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते, कारण की बाकी मार्केट अनस्टेबल असल्यामुळे सोनं एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जातं आणि इन्व्हेस्टर्सने मोठ्या प्रमाणात आपले फंड्स सोन्यामध्ये डायव्हर्ट केलेले, त्यामुळे एवढे शॉर्ट टर्म मध्ये सोन्याचे भाव वाढलेले। आज 24 तासात सोन्याचे भाव आज 1,50,700 रुपये आणि चांदीचे भाव 3,18,000 रुपये। निश्चितच या ठिकाणी सोने आणि चांदीच्या दरात ज्या पद्धतीने दिवसेंदिवस दरवाढ होते आहे। आपल्यासोबत स्वतः ग्राहक वर्ग देखील आहे। काही काय सांगाल, दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या दरात ग्राहकांची वाढ होताना दिसते, काय वाटतंय ग्राहक म्हणून तुम्हाला? ग्राहक म्हणून एवढंच वाटतंय की जिथं आम्हाला 6 तोडे सोनं घ्यायचंय तिथं आम्ही 3 तोड्यातच बजेट थांबवतोय आणि नवीन नवीन ज्वेलरी जास्त भावात घ्यायची म्हटले की परवडत नाही। बजेट वाढल्यामुळे आमचं बजेट कमी झालंय आणि त्या मनाने एवढी हाऊस नाही होते, जास्त ज्वेलरी घालायची हाऊस पण नाही होते, फक्त बजेट कमी होत चाललंय म्हणून तेच बजेट जास्त वाढतं, पैसे जास्त वाढताय, त्याच्यामुळे आम्हाला कमीच याच्यात बजेट थांबावं लागतं। अपेक्षा हीच आहे की कमी व्हायला पाहिजे, पण दिवसेंदिवस असं सांगताय की आता 1.5 लाखाचं 2 लाख, 2 लाखाचं 2.5 लाख होणार आहे। म्हणजे शक्यच नाही ना एवढं सोनं घेणं। गरीब लोकांची किंवा साधारण परिस्थितीचे लोक आहेत, नॉर्मल फॅमिली, त्यांचे तो व्हायला पाहिजे, मग जेणेकरून ते सोनं घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट पण करू शकतात। मग ते सध्या आता परिस्थिती थांबलेलीच आहे बऱ्याच लोकांसाठी। बघू म्हणे जसं होईल तसं करतील। आता 2 तोड्याच्या जागेवर 1 तोडा घेतील, 5 ग्रामच्या जागेवर 1 ग्रॅम घेतील, जसं होईल तसं शक्यतोवर करत जातील। आता भाव कमी झाले पाहिजे एवढंच आहे। आता तुमची काय प्रतिक्रिया असणार या संदर्भात? ताई बोला, काय सांगाल? काय सर्वसाधारण महिलांचं तर बजेट नाहीये। सर्वसाधारण महिलांसाठी मनी मंगळसूत्र सुद्धा आता महत्वाचं झालेलं आहे। म्हणजे गोरगरीब महिला ते त्यांचं लग्नामध्ये सुद्धा फिटणार नाही, गोरगरीब महिला मंगळसूत्र सुद्धा घेऊ शकत नाहीये, अशी परिस्थिती गोल्ड दुनियात झालेली आहे। आपण जर बघतोय तर दिवसेंदिवस होत असलेल्या या दरवाढीची कारण नेमकी टॅरिफ रेट लागू झालेला आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि चांदीच्या दरात मोठी वाढ या ठिकाणी झालेली आहे। एकीकडे चांदीची तफावत तुटवडा या ठिकाणी कुठेतरी जाणवतोय, त्याचमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होते, मात्र ग्राहकांनी या ठिकाणी भाव कुठेतरी कमी व्हावा यामुळे देखील नाराजी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।